ज्या ताराराणी जानतोड संघर्ष केला त्या ताराराणींना सत्ता सोडावी अशी कसं वाटेल? दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर मराठे पहिल्यांदा दिल्लीत गेले होते. 2 मराठा स्त्रियांची रूपं तुम्हाला दिसत आहेत तिथं. एक भद्रकाली ताराराणीचं रूप तुम्हाला दिसतंय, एखादी ज्वाला असावी तशी किंवा एखादी धगधगती मशाल असावी त्याच्यात ती रूप आहे. आणि हे रूप तुम्ही बघा, देवाऱ्यामध्ये एखादी समय असते आणि ती समय संतपणे जळते पण आसमंत प्रकाशून टाकते, तशा पद्धतीचं हे रूप आहे. सत्ता ही एक अत्यंत रूपवान आणि मनोहर अशी सुंदरी आहे आणि या सत्तेचा मोह महत्वाकांक्षी पुरुषांना पडतो. इतिहासाच्या पानावर या पुरुषांचा पराक्रम नोंदला जातो, जात नोंदली जात नाही. तर बाजीरावांनी त्यांचा नाश सोडला आणि आपले सरदार त्यांनी निर्माण केले. चीते की चाल, बाज की नज़र और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते, हा झाला फिल्मी डायलॉग. पण स्वतः छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात? शाहू महाराज म्हणतात, सारे माझेच आहेत, परंतु माणूसाचा बाजीराव. मोठाच लौकिक महाराजांचा बायाजीपंतांनी केला, तदाधिक्य बाजीराव. तलवार बहाद्दरपणाची पराकाष्ठा, असा पुरुषच झाला नाही. पुढे शाहू महाराज असंही म्हणतात की मला जर बाजीराव आणि 1,00,000 सैन्य यामधले निवड करायची गरज पडली तर मी बाजीरावाची निवड करेल. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, एक विलक्षण असं व्यक्तिमत्व, आणि त्या विलक्षण व्यक्तिमत्वावरती देव योद्धा ही विलक्षण अशी कादंबरी म्हणण्यापेक्षा मी पुस्तक म्हणेल, हे लिहिलं आहे काका विधाते यांनी. आणि याच्याबद्दल गप्पा करण्यासाठी काका विधाते सर आज आपल्यासोबत इथे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. कशात सर? छान छान. आपली संताजी घोरपड्यांविषयीचा जो आपला एपिसोड होता तो खूप छान चालू आहे, लोक त्याला छान प्रतिसाद देतात आहे. सर ही 3 खंडांची कादंबरी आहे, 3,000 पानांपेक्षा जास्त लिहिलेलं आहे. एका वाक्यात समजा तुम्हाला बाजीरावांबद्दल काही सांगायचं असेल तर काय सांगाल? नाही, सर्वप्रथम काय आहे की तुम्ही मला इथं बोलवलं आणि ग्रंथप्रेमींनी हे सगळं आयोजित केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि दुसरं असं की जे वाचक आपले हे आता हे सगळं म्हणजे आपण जे बोलणार आहोत ते ऐकणार आहेत, तर त्या वाचकांचाही मी ऋणी आहे, कारण त्या वाचकांनी ज्या देवयुद्धाला म्हणजे पसंतीची पावती दिलेली आहे. तर आपण असं विचारलं की एका वाक्यामध्ये बाजीरावांचा परिचय काय. आता आपण वाचून दाखवलंच शाहू महाराज काय म्हणाले, तसे अनेकांचे अनेक अभिप्राय आहेत. आपल्या सर जदुनाथ सरकाराने त्यांच्याविषयी एका वाक्यामध्ये एकच वाक्य आहे की ए हेवन बॉर्न कॅव्हलरी लीडर, स्वर्गातून अवतरलेला घोडदळाचा श्रेष्ठ सेनापती असं त्यांचे वर्णन केलं आहे. आणि एक R.D. बनाजी नावाचे एक इतिहासकार आहेत, ते बाजीरावांचं वर्णन करताना असं म्हणतात की वन ऑफ द मोस्ट सॅगॅशियस अँड डिसर्निंग स्टेट्समॅन दॅट ॲडॉर्न बाय द मराठा एम्पायर. म्हणजे एक असा विलक्षण मुत्सद्दी, एक असा व्यापक विचार करणारा मुत्सद्दी जो मराठा साम्राज्याने जन्माला घातलेला आहे, विलक्षण असा मुत्सद्दी, असं त्याचं वर्णन बाजीरावांचं त्यांनी केलेलं आहे. नक्कीच. आणि ऑफकोर्स विलक्षण असं आहेच. पण थेट बाजीरावांबद्दल बोलण्याच्या अगोदर आधीची जी परिस्थिती होती किंवा बाजीराव पेशवा झाले तर ती काय सगळी परिस्थिती होती हे थोडंसं आपल्याला, आणि सुरुवात सर त्याची आपण मला असं वाटतं करूया की 12 ऑक्टोबर 1707ची घटना होती की मराठा इतिहासातला एक खूप दुःखद असा प्रसंग घडला. खेड म्हणजे आजचं राजगुरुनगर आणि पवित्र भीमा नदीचा काठ होता, तट होतं. एकीकडे धर्मशास्त्र आणि परंपरानुसार दौलतीचा खरा धनी म्हणजे शाहू महाराज आणि त्यांचं सैन्य, आणि तिथे पैलतिलावरती ताराराणी ज्या औरंगजेबासारख्या शत्रूशी एवढे वर्ष झुंजत होत्या त्यांचं सैन्य, आणि त्या दोघांमध्येच युद्ध झालं. तुम्ही खूप छान वाक्य याच्यात सर लिहिलं पण आहे की मातीआड गेलेल्या औरंगजेबाने न लढता केवळ धोरणाने प्राप्त केलेलं ते यश होतं. बरोबर. नाही, आपण बरोबर आहे. हा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामधला एक असा नको असा प्रसंग आहे की घडायला नको होता ते, पण तो घडला. आता तो का घडला याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. आता औरंगजेबाचा उल्लेख तुम्ही केलात. काय झालं की 21 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब
अहमदनगरजवळ एक भिंगार नावाचं गाव आहे, तिथं तो वारला. आणि मोगल बादशाहींचा शिरस्ता असा आहे की बादशाह वारला की त्याचे जे शहजादे आहेत हे आपापसामध्ये गादीसाठी बांधतात. मग त्यांचं एकच घोषवाक्य आहे, या तख्त या ताबूत. म्हणजे एक तर मी तख्तावर बसेन, नाहीतर ताबूतवर स्मशानाच्या दिशेने वाट चालायला लागेल. तर असा त्यांचा तो म्हणजे प्रत्येक वेळेलाही घडलेला आहे. तर औरंगजेब वारल्यानंतर त्याचे 3 शहजादे होते. एक होता थोरला तो मुअज्जम, त्याला पदवी होती शहालम. दुसरा जो होता तो अजम, शहाजादा अजम. आणि तिसरा जो होता तो कामबख्श. एक चौथा शहाजादा अकबर होता मधला, पण तो औरंगजेबाविरुद्ध बंड करून तो पळून गेला. तो इराणला तो वारला 1704 मध्ये. त्याच्याच मागे औरंगजेब इथे महाराष्ट्रात आला होता. नाही, हां, त्याच्याच मागे. यस, तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिलेला होता, त्यामुळं तो त्याच्यासाठी आला होता. पण औरंगजेब वारल्यानंतर मुअज्जम जो होता किंवा शहालम जो होता तो दिल्लीच्या भागात होता तिकडे, आणि हा आझम दख्खनीमध्ये औरंगजेबाबरोबर होता. निघाला हा सैन्य घेऊन. आता त्या आझमच्या ताब्यामध्ये कोण कोण होतं? सगळा छत्रपतींचा जो परिवार आहे, म्हणजे महाराणी येसूबाई, शाहू महाराज, त्यांची सगळी चाकर मंडळी, शाहू महाराजांचे सावत्र बंधू मदन सिंग, त्यांच्या बायका जानकीबाई, दुर्गाबाई, खुद्द शाहू महाराजांची जी पत्नी सावित्रीबाई, ते स्वतः शाहू महाराज, असे सगळे होते. आणि काय झालं की आतापर्यंत औरंगजेब होता, इथं मुघली सैन्य होतं. आता औरंगजेब वारला, आता वारसा युद्ध सुरू झालं, म्हणजे आपल्याला तिकडे जावं लागणार. म्हणजे महाराष्ट्राचा जो हा अवकाश आहे हा मोकळा झाला ना. मग हा मराठे व्यापतील, हा मोगली कावा होता. तर जाताना बुऱ्हाणपूरला ज्यावेळी गेले त्यावेळी हा जुल्फिकार खान नावाचा सरदार होता की त्यानं रायगड जो काबीज केला, त्याचं मूळ नाव इतिकाद खान. रायगड जिंकल्यामुळं औरंगजेबाने त्याला जुल्फिकार खान ही पदवी दिली. बुऱ्हाणपूरला शहाजादा आझमला त्यानं विनंती केली. त्याला ते लक्षात आलं की हा अवकाश आपण आता इथं नाही आहे, तर ही मराठ्यामध्ये भांडण लावलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे खच्ची होणार नाही, नाहीतर हे सगळंच व्यापून जातील, पुन्हा यांचा सामना करणं अवघड पडेल. त्यामुळे त्यानं असं सांगितलं की याला सोडूया शाहूला. शाहूवर प्रेम असल्याचं तो हे करायचा, पण ते काय म्हणतात त्याला, ते सगळं म्हणजे कावेबास प्रेम होतं. पण त्या आझमला असं वाटायला लागलं की शाहूला जर सोडला तर माझ्या हातचा एक हातचा जाईल, हुकमाचा एक्का जाईल. त्यामुळे त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आपला छावणीबरोबर घेऊन चालला. भोपाळच्या वायव्येला 20 किलोमीटरवर एक गाव आहे, दोराहा सराय असं ते गाव आहे. आणि शाहू महाराजांना तगमग लागली की आता गेला हा औरंगजेब, आता मी राजा झालं पाहिजे, मला माझ्या आज्याचं वडिलांचं राज्य मिळालं पाहिजे. पण तो काय सुटका करेना. त्यावेळी औरंगजेबाची जी कन्या होती, 2 मुली होत्या त्याला, त्यातली एक जी होती तिचं नाव होतं झीनत उन्निसा. आता शाहू महाराज ज्यावेळी कैदेत सापडले त्यावेळी ते 7 वर्षाचे होते. या झीनत उन्निसांनी स्वतःच्या पोटच्या मुलासारखं त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्याने शाहू महाराजांनी मातेसारखा मान त्यांना दिला. तिच्या लक्षात आलं की आपला भाऊ हा सोडणार नाही. त्यामुळे शाहू महाराजांना तिनं सांगितलं की तुम्ही सुटका करून जा, आणि ती सगळी व्यवस्था तिनं केली. दोराहा सरायमधून शाहू महाराज 8 मे 1707 रोजी निसटले. आपले मराठा इतिहासकार म्हणतात की त्यांना सोडलं, त्या आझमनी काही संदा वगैरे दिलेला नव्हता. झालं होतं असं की आझमला पाठलाग करायचा होता, पण तो करता आला नाही. त्याचं कारण त्याचं लक्ष पुढे होतं, दिल्लीकडे होतं. आणि दुसरं एक होतं की जाऊ दे, गेला तर बरं झालं, तिकडे भांडणं लागली तर लागू दे, कुठे त्याच्या मागे सैन्य. 50 ते 60 माणसं शाहू महाराजांवर होती, कोणीही नव्हतं. जसे महाराज पुढे यायला लागले, शाहूराजे पुढे यायला लागले, तसतसे मग बडवानीचा तो मोहनसिंग रावळ, त्याच्यानंतर तो कुकरमुंड्याचे अमृतराव कदम बांडे, त्याच्यानंतर लांबकानीचा सुजन सिंग रावळ, शाहू महाराजांचे सासरे होते रुस्तमराव जाधव, कान्होजी भोसले, परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, मानसिंग मोरे, ही सगळी सरदार मंडळी शाहू महाराजाकडे यायला लागली आणि सैन्य वाढत चाललं. आता काय झालं होतं की बघा तुम्ही, ज्या ताराराणींनी म्हणजे 1700 पासून ते 1707 पर्यंत म्हणजे जानतोड संघर्ष केला,
त्या ताराराणींना सत्ता सोडावी अशी कसं वाटेल? म्हणजे एका बाजूला शाहू महाराजांची बाजू बरोबर आहे, कारण त्यांचे वडील हे होते, ती थोरली पाती होती, म्हणजे गादीवर त्यांचा हक्क होता. आता ताराराणींचा आणि त्यांचा संघर्ष अटळ झाला आणि मोगलांचाच कावा होता. मग तिथे आल्यानंतर ताराराणींनी सैन्य पाठवलं. ताराराणीकडे कोण होते? अतिशय दिग्गज माणसं होती. म्हणजे अमात्य रामचंद्रपंत अमात्य होते, सचिव शंकराजी नारायण होते, म्हणजे औरंगजेबाला दमवलेली ही माणसं आहे. कान्होजी आंग्रे होते, उदाजी पवार होते, त्याच्यानंतर परशुराम पंत प्रतिनिधी, ही म्हणजे शिवकाल पाहिलेली माणसं होती. आणि इथे संघर्ष खेळला, तो उभ्या राहिल्या फौजा. आणि धनाजी जाधवासारखा सेनापती, ज्यानं मोगलांना दे माय धरणी ठाय केला, असे सेनापती ताराराणींच्या बाजूला होते. कमांड त्यांच्याकडेच होती. पण झालं काय की त्यांच्याकडे, शाहू महाराजांकडे जसे बाळाजी विश्वनाथ जे आहे, हे बाळाजी विश्वनाथ ताराराणींकडे होते आणि ते शाहू महाराजांकडे गेले. त्यांनी आणि खंडोबालाने धनाजी जाधवांना फितवलं. आता एवढा मोठा सेनापतीच ऐन वेळेला फेतल्यानंतर त्या युद्धाचा परिणाम काय होणार हे ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे खेडची लढाई शाहू महाराज जिंकले. आता काय झालं, खेडच्या लढाईचा दुष्परिणाम काय झाला? खेडची लढाई कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार हे होतं, परंतु दोघांमध्ये आपापसात संघर्ष होऊन हे मराठा राज्य क्षीण व्हावं आणि या संघर्षामध्ये मोगलांना जी आता मोकळी जागा ही महाराष्ट्राची आहे दख्खनेची, ही मराठ्यांना व्यापता येऊ नये अशा पद्धतीचा तो कावा होता आणि तो सक्सेस झाला. त्याच्यामध्ये दोघंही क्षीण झाले आणि ते युद्ध पुढे ताराराणींची सत्ता जाईपर्यंत म्हणजे 7-8 वर्ष चालत राहिले. मग पुढे तेच तुम्ही जसं म्हटलं की 7-8 वर्ष पुढे ते चालू झालं. मग शाहू महाराज साताऱ्याला आले आणि ताराराणी कोल्हापूरला गेल्या. बरोबर. पण ताराराणी आत्ता जसं आपण म्हटलं की औरंगजेबासारख्या शत्रूबरोबर म्हणजे अगदी भद्रकालीचं रूप वाटावं असा त्यांनी संघर्ष केला. आणि पण पुढचा त्यांचा जो काय ते राजकारण होतं ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांना म्हणजे त्यांचा पराभव करण्याच्या मागेच त्यांचं सगळं राजकारण पणाला लागलं. बरोबर. तर असं का सर नेमकं झालं आणि त्याचा परिणाम आणि त्याच्यातनं ताराराणींना नेमकं मिळालं काय? हां, काय होतं की आपण जरा स्वभाव रचना लक्षात घेतली पाहिजे. मी तुम्हाला तरी शाहू महाराजांचा जो स्वभाव होता तर तो पापभिरू होते ते आधीपासून. एका क्षत्रियाच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला होता, पण ते कैदेत सापडल्यानंतर त्यांना औरंगजेबाचा सहवास लावला, त्या मोगलांचा, त्या राजपूत सरदारांचा सहवास लावला. औरंगजेबाने इथे फार मोठी म्हणजे अशी शस्त्रक्रिया केली. म्हणजे एखादा कुशल शल्य विशारद असतो, तो शरीरावर शस्त्रक्रिया करतो. औरंगजेबाचं काम त्याच्यापेक्षा अवघड होतं. त्याला शाहू राजांच्या मनावर शस्त्रक्रिया करायची होती आणि त्याला विसर पडायचा होता की आपण कोणाचे नातू आहोत, कोणाचे पुत्र आहोत. आणि मोगलांविषयीचा मराठ्यांचा जो वैरभाव आहे तो शाहू महाराजांच्या मनामध्ये राहू नये अशा पद्धतीनं इतक्या पद्धतशीर त्यानं ती शस्त्रक्रिया केली. त्यामुळं आपला वारसा का आहे, मराठी का भांडतायत किंवा त्यांना कशासाठी इतकं ते पेशाने बांधतायत, ह्या सगळ्या तत्वांचं जी तत्व ठसायला पाहिजे होती ती ठसली नाही. फक्त त्यांचं मराठेपण, क्षत्रियपण येसूबाई साहेबांनी ते सुरक्षित राखलं ही जमेची गोष्ट झाली. त्यामुळं ते तिथून निघाले आणि त्यांना कसं आधार काहीच नव्हता. म्हणजे ताराराणी कशा करारी होत्या, आत्तापर्यंत त्यांनी राज्यकारभार केला होता, राणी म्हणून त्यांचा एक दबदबा होता आणि सगळे सरदार त्यांच्या हुकमामध्ये होते. शाहू महाराजांचं काहीच नाही. मोगलांचा नैतिक आधार हा शाहू महाराजांचा एक आधार. दुसरं असं की त्यांचं स्वतःचं सैन्य नव्हतं. हे जे सरदार आहेत हीच त्यांची शक्ती. त्यामुळं एक परावलंबित्व शाहू महाराजांना आलं होतं. ताराराणी स्वावलंबी होत्या आणि स्वाभाविक आहे त्या सत्ता सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळं खेडचं युद्ध वगैरे झालं. ताराराणींचा स्वभाव लक्षात घेतला पाहिजे आपण. अतिशय न्यायनिष्ठुर होत्या त्या, हिकमती, कारस्थानं करण्यामध्ये खूप त्या प्रवीण होत्या, कर्तव्यनिष्ठ होत्या, साहसी होत्या. कारण 7 वर्ष औरंगजेबासारख्या शत्रूला तोंड देणं ही सोपी गोष्ट नाही. त्यांचं भद्रकाली हे जे वर्णन केलेलं आहे ते योग्यच आहे. पण काही सगळेच गुण नसतात माणसात.
माणसामध्ये काही दोष असतात. तारा राणींचं कसं होतं, त्या प्रतिक्रियावारी होत्या. म्हणजे एखाद्याने एक क्रिया घडली की ताबडतोब त्याच्यावर अटॅक. कसं होतं की औरंगजेब ज्यावेळी होता तुमच्या समोर शत्रू म्हणून, त्यावेळी ही नीती ठीक होती. आता औरंगजेब गेला, आता तुमची माणसं आहेत, तुम्ही टिट फॉर डॅट किंवा आघाताला प्रतिघात करायला लागलात. आणि ह्या लोकांना औरंगजेबानी वगैरे ही जहागिरांची वगैरे चटक लावलेली आहे, सवय लावलेली आहे, ही स्वैराचारी माणसं झालेली आहेत, छत्रपतींना सुद्धा मानायला तयार नाहीत. अशा वेळी अधिक युक्तिवाजपणाने त्यांना हाताळण्याची गरज होती. पण ताराराणींचा हा जो परखड स्वभाव आहे तो आड आला. आणि त्याच्यामुळं मग काय झालं की त्यांच्याकडे राहिलेली माणसं खूप म्हणजे चांगली होती, सक्षम होती. पण त्यांना सुद्धा म्हणजे ताराराणींच्या ह्याच्यामुळं त्यांना मर्यादा आल्या. उदाहरणार्थ आता रामचंद्रपंत अमात्य होते, त्यानंतर शंकराजी नारायण हे सचिव होते, ही देशस्थ ब्राह्मण मंडळी. त्यानंतर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहू महाराजाकडे हे आले नाहीत, ताराराणीकडे राहिले. हे 3 मोठे ब्राह्मण फुकट गेले. कारण रामचंद्रपंतांना सुद्धा ताराराणींनी ते स्वातंत्र्य दिलं नाही. दुसरं, परशुरामपंत प्रतिनिधींना ते दिलं, पण खेडच्या लढाईमध्ये ते पराभूत झाले. आणि शंकराजी नारायणांना आत्महत्या करावी लागली. हां, कारण शाहू महाराज ज्यावेळी चालून गेले, भोरचा किल्ला होता तो घेण्यासाठी, त्यावेळी द्विधा मनस्थितीत तो स्वामिनिष्ठ माणूस सापडला. कोणाच्या बाजूने जाऊन, दोन्ही माझे धनी आहेत, त्यापेक्षा आयुष्याचा त्याग केलेला बरा, म्हणून त्यांनी शंकराजी नारायणांनी आत्महत्या केली. अर्थात त्यांच्या मुलांना वगैरे शाहू महाराजांनी नंतर सचिव केला, हा भाग वेगळा. पण तर त्यामुळं तो संघर्ष झाला. आणि ह्या संघर्षामुळं काय झालं की दोघेही क्षीण झाले आणि मोगलांचं फावलं. ह्या खेडच्या लढाईचे दुष्परिणाम आहेत. आणि पुढं हा संघर्ष चालू राहिला. आणि ह्या संघर्षामधून झालं काय माहिती आहे का, की ताराराणीच्या अशा स्वभावामुळं अनेक माणसं असंतुष्ट होती. आणि ताराराणीची जी म्हणजे सवत जी होती, राजेशबाई, त्या घाटग्यांच्या कन्या, राजाराम महाराजांच्या पोटी त्यांना संभाजी एक मुलगा झालेला होता आणि ताराराणींच्या पोटी शिवाजी मुलगा झालेला होता. ताराराणींनी त्याला गादीत बसवलं आणि स्वतः त्या कारभार हाकत होते. ताराराणींची सत्ता जाण्याचं कारण काय की शाहू महाराजांना इतकं सळो की पळो करून टाकलं त्याने 7 वर्षामध्ये, कुठेच काही जम बसू दे. मग शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे होते, आणि शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथांनी ही सत्ता संपवली पाहिजे ताराराणींची, या निर्णयाला ते आले. आणि तिकडे कटकार असताना सुरूच होती, काही हवा दिली असेल किंवा दुर्लक्ष केलं असेल. मग ते राजेशबाई आणि संभाजी यांना पुढे करून, कोण होते याच्यात, गिरजूजी यादव, अंताजी त्रिमल, तुळाजी शितोळे, पन्हाळ्याची गडकरी, ही काय फार मोठी माणसं नव्हती. बट आणि रामचंद्रपंतांचं सुद्धा नियंत्रण जे होतं थोडं शिथिल केलं असेल त्यांनी. कारण काय झालं होतं की शाहू महाराज आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एक समझोता घडवण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यांना असं वाटायचं नाही नाही, हे म्हणजे मला चुकीचे सल्ले देतात आणि शाहू महाराजांची बाजू घेतात. त्यामुळं खेडच्या लढाईच्या वेळी रामचंद्रपंतांना ताराराणींनी सोन्याच्या बेड्या घालून वसंतगडावर ठेवलेलं होतं. आपण कराडला जाताना बाजूला तो वसंतगड आहे, तिथंच ठेवलेलं होतं. म्हणजे ही सगळी मोठी माणसं नाराज, लहान माणसं नाराज. आणि तो मग कट सक्सेस झाला. आणि ऑगस्ट 1714 ताराराणींची सत्ता गेली. कशी गेली तेही त्यांना कळलं नाही. एवढी कर्तबगार स्त्री. शेवटी त्यांना साताराची गादी तर मिळालीच नाही, त्यांची कोल्हापूरची पण गादी गेली. आणि पुढे तर मग त्यांना परत शाहू महाराजांच्याच सर पुढे शाहू महाराजांचं राज्य स्थापन झालं. पण तिथे कान्होजी आंग्रेंचा पण एक उठाव झाला आणि ते अगदी देशापर्यंत येऊन पोहोचले. लोहगड वगैरे त्यांनी घेतला. शाहू महाराजांच्या पेशव्याला त्यांनी अटक केली. आणि मग अशात बायाजी विश्वनाथ यांना पेशवेपद मिळालं. तर बायाजी विश्वनाथांना जे पेशवेपद मिळालं ती नेमकी परिस्थिती काय होती, बायाजी विश्वनाथांचा स्वभाव आणि एकंदर व्यक्तिमत्व ते कसं होतं. कारण अगदी त्यांच्या धाकट्या मुलाच्या म्हणजे शिवाजी अप्पांच्या लग्नासाठी त्यांना कर्ज काढावं लागलं 600 रुपयाचं. आणि म्हणजे स्वराज्याचा पेशवा असं त्यांचं सगळं होतं. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? थोडंसं बाळाजी विश्वनाथांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. बाळाजी विश्वनाथ हे कोकणातले, ते श्रीवर्धनचे, ते कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण, आणि त्यांचं आडनाव भट. आता हे जे भट होते, या भटांकडे 1478 ते 1678
अशी दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या दोन्ही गावाची देशमुखी होती, या त्या भागाची देशमुख होती. आता झालं काय, तो सगळा भाग जो होता तो जंजिराच्या शिद्द्याच्या ताब्यात होता. आणि हे जे घराणं होतं हे स्वराज्याशी निष्ठा ठेवणारं घराणं होतं, ते शिद्द्याला कुठेतरी टोचायला लागलं. त्यामुळे त्यानं काय केलं, ह्या भट घराण्याची जी देशमुखी आहे ती 1670 जप्त केली. त्यामुळे ह्या भट घराण्याला त्या श्रीवर्धनमधून किंवा दंडाराजपुरीमधून मराठ्यांचं राज्य जिकडे आहे तिथे यावं लागलं. मग हे घराणं कुठं आलं, चिपळूण, अंजनवेल वगैरे अशा ठिकाणी ते राहायला लागले. आता पर्यायच नव्हता दुसरा, सिद्ध्याचंच सत्ता ना तिथे, सिद्ध्याची नोकरी त्यांना करावी लागली. चिपळूणला मिठागार जी होती ना, त्यावेळी मिठाचा व्यवसाय होता. एका मिठागाराचा मक्ता बाळाजी विश्वनाथांनी घेतला आणि त्याच्यासाठी संभाजीपंत नावाचे एक प्रतिष्ठित इसम त्यांना जामीन राहिले होते. 1 वर्ष काय झालं, मीठ पिकलं नाही, मीठ तयार झालेलं नाही. आणि मग त्या सिद्ध्यानी काय केलं, त्याची ती मक्त्याची रक्कम त्याला पोचली नाही. सिद्ध्यानी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि बाळाजी विश्वनाथ हाती लागले नाहीत, तो संभाजीपंत हाती लागला. त्याला त्यांनी त्या सिद्ध्यानी धरलं, गोणत्यामध्ये पोत्यामध्ये शिवला आणि समुद्रात असा बुडवून बुडवून त्याला मारला. आणि त्यानंतर हा सिद्धी या भट घराण्याच्या आणि बाळाजी विश्वनाथांच्या मागे लागला. मग आता प्रश्न पडला, ते कोकणात राहायचं कसं? स्वाभाविकच देशावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. मग बाळाजी विश्वनाथ, श्रीवर्धन जे आहे तिथे एक वेळास नावाचं गाव आहे, वेळास. तर तिथे जसं हे भट घराणं आहे तिथे तसं ते भानू घराणं आहे. हां, मग ते बाळाजी विश्वनाथांचं ते जवळीक असलेलं घराणं. त्यांनी काय केलं, हे वेळासचे जे भानू होते, हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामाजी महादेव, यांच्याकडे ते गेले आणि त्यांना सांगितलं की आता कोकणातलं जगणं असह्य झालेलं आहे, मी घाटावर जाणार आहे, तुमचं काय? तर त्यावेळी ते 3 भानुबंधू ते म्हणाले आम्ही पण येतो. हे निघाले, बाळाजी विश्वनाथ आणि हे. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांचं लग्न झालेलं होतं राधाबाईंशी, लक्षात घ्या. म्हणजे 18 ऑगस्ट 1708 रोजी बाजीरावांचा जन्म झाला आणि राधाबाईंशी लग्न साधारणपणे 85 झालं असेल, पण विकार राजवाडे वगैरे 82 तारीख सांगतात, तेच 82 ते 85च्या आधीमध्ये कधीतरी झालं असेल. आणि तिवरा घाटाने ज्यावेळी ही मंडळी निघाली त्यावेळी सिद्ध्याला बातमी लागली हे पळून चाललेत. त्यावेळी त्यानं आपल्या एका सरदाराला सांगून ह्या सगळ्यांना पकडलं. त्याचा राग बाळाजी विश्वनाथांवर होता, ती काय भानुबंधूवर त्याचा राग नव्हता. त्यानं धरलं आणि अंजनवेल नावाचा किल्ला आहे तिथं बाळाजींना कैदेत ठेवलं. म्हणजे ते मारायसाठीच ठेवलं होतं. 25 दिवस कैदेत होते बाळाजी. त्यांना अगदी मोजकं अन्न दिलं जायचं. आणि मग हे जे भानू होते तिघे, या भानूंनी काय आपलं सगळं विकलं असेल, हे केलं असेल, लाच दिली आणि मोठे पैसे देऊन बाळाजी विश्वनाथांना सोडवलं. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी सांगितलं की मला जे काही देशावर मिळेल त्यातला भाग तुम्हाला मी देईन. आणि हे भानू म्हणजेच नाना फडणवीसांचे पूर्वज. येस, नाना फडणवीसांचे पूर्वज. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ देशावर आले. इथं तर युद्ध पेटलेलं होतं, अतिशय म्हणजे धकाधकीची परिस्थिती होती. ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडलं, छत्रपती संभाजी महाराजांना, आणि त्यांची हत्या झाली, त्यावेळी बाळाजी विश्वनाथ हे रायगडावर रामचंद्रपंत अमात्य यांच्या हाताखाली कारकून होते. त्यावेळी रायगड पडलेला त्यांनी बघितला, बालशाहू राजांची अवस्था बघितली, हे सगळं दृश्य त्यांनी बघितलं. म्हणजे ते काही नवखे नव्हते किंवा हे नव्हते. आता काय झालं होतं की शाहू महाराज तर गादीवर बसले. मी तुम्हाला सांगितलं की 12 जानेवारी 1708 साताऱ्याला ते गादीवर बसले. संघर्ष सुरू झाला ताराबाईंशी. ताराबाईंकडे मातब्बर माणसं होती. कान्होजी आंग्रेसारखा माणूस ज्याच्या ताब्यात कोकण होता, एवढा मोठा माणूस त्यांच्याकडे होता. उदाजी चव्हाण त्यांच्याकडेच होते. आता हे 3 ब्राह्मण मातब्बर जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले. वाडीकर सावंत ताराबाईंचे पक्षपाती होते. आणि त्या तुलनेमध्ये शाहू महाराजांकडे अशी नाव घ्यावी अशी माणसं नव्हती. झालं काय, आता परिस्थिती अशी झाली, संघर्ष तर सुरू झाला आणि हे जे सरदार आहेत हे सरदार दोघांना झुंजवायला लागले. म्हणजे हे सरदार स्वार्थापोटी शाहू महाराजांकडे आले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की तारा राणींना
हे जी स्वराज्याची तत्त्व आहेत ही त्यांच्या तनामनात भिनलेली होती. त्यांना हे जहागिरा देणं आणि हे जे सरंजामी सरदार उभं करणं हे शिवशाहीचा शिरस्थान आहे हा मोडून काढायला पाहिजे या निर्णयाला ताराराणी आलेल्या होत्या. आणि आता विरोध कुणाचाच नव्हता, कारण औरंगजेब वगैरे गेला होता. त्यामुळे ह्यांना बळगा दाखवायचा आणि शिस्त लावायची अशा विचारात ताराराणी होत्या. आणि ह्या सरदारांना ते आधीच लक्षात आलं. त्यामुळं पटापट म्हणजे बोटीवरून जसे उड्या मारून ते बचावाचे जातात तसे ते गेले. आणि शाहू महाराजांकडे स्वतःचं काहीच नव्हतं, जे मागेल ते मिळणार होतं. त्यामुळे ते तिकडे गेले. आता हे झाल्यानंतर सुद्धा सरदार स्वार्थापुढे त्यांनाही झुंजवायला लागले आणि यांनाही झुंजवायला लागले. म्हणजे शाहू महाराजांनी काही दिलं नाही, जातो तिकडे ताराराणीला. ताराराणींनी काही दिलं नाही की जातो मी इकडे शाहू महाराज. असा हा खेळ सुरू झाला. आणि शाहू महाराजांना सैन्य नाही, पैसा नाही, मोगल तर वसुली देणं, निष्ठा महाग झाली, निष्ठावंत माणूस मिळेना. अशा वेळी बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाळाजी विश्वनाथ काय नौखे नव्हते. ताराराणींच्या वेळी 1702 ते 1704 ते पुण्याचे सहसुभेदार होते. आणि 1704 ते 1707 असे ते दौलताबादचे सरसुभेदार होते. तर त्यांनी पारखलं शाहू महाराजांनी आणि मग त्यांना सेनाकर्ते पद दिलं. आणि त्यावेळी चंद्रसेन जाधव, धनाजी जाधवांचे जे चिरंजीव आहेत त्यांना त्यांनी सेनापतीवर शाहू महाराजांनी दिलं होतं. पण त्यांचं काही काम त्यांच्याकडून होईना. का होईना? तर ते स्वार्थ म्हणजे मी ताराराणीकडे जाऊ की शाहू महाराजांकडे जाऊ किंवा मग मोगलांकडे जाऊ, अशा द्विधा मनस्थितीत हा सेनापती सापडला. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांना नोव्हेंबर 1708 शाहू महाराजांनी सेनाकर्ते हे पद दिले. सेनाकर्ते म्हणजे काय? सैन्य निर्माण करणारा, सैन्य उभं करणारा, म्हणजे लष्करी सेनापती असं पद दिलं. चंद्रसेनांना ते आवडलं नाही. एक कारकुन माणूस, एक ब्राह्मण माणूस त्याला सेनाकर्ते पद नाही, त्यापेक्षा ही मराठ्यांची मक्तेदारी ना, मी सेनापती आहे असं असताना तुम्ही त्याला सेनाकर्ते करता म्हणजे मला प्रतिस्पर्धी उभा करता. आणि त्याच्यातून बाळाजी विश्वनाथ आणि त्यांचं ते भांडण भिडणं झालं, हरणाचा तंटा वगैरे झाला आणि चंद्रसेन जाधव वगैरे सोडून गेले. आता ह्या कुंपणावर बसलेल्या सरदारांनी अराजक माजवलेलं होतं. आणि त्यावेळी बाळाजींनी विश्वनाथांनी कर्ज काढलं. कर्ज काढून फौज उभी केली. चंद्रसेनांचा फितवा त्यांनी मोडून काढला. या सरदारांना त्यांनी म्हणजे तोंड दिलं आणि शाहू महाराजांचं राज्य हे स्थिर स्थावर केलं, नाही तर ते बुडालंच होतं राज्य. आणि दुसरं असं की त्यानंतर त्यांची कामगिरी बघून 17 नोव्हेंबर 1707 रोजी शाहू महाराजांनी त्यांना पेशवा केलं. का पेशवा केलं? तुम्ही कान्होजी आंग्रेंचं नाव घेतलं. कान्होजी आंग्रे हे शाहू महाराजांना मानत नव्हते. खरं तर ते ताराराणींनाही मानत नव्हते. पण त्यांनी सैन्य पाठवलं आणि ते स्वतः चालून आले स्वराज्यावर. तर त्यावेळी भैरवपंत पेशवे जे होते त्यांच्या मुकाबल्यासाठी त्यांना पाठवलं आणि कान्होजी आंग्रेंनी त्यांनाच कैद केलं. त्यावेळी मग बाळाजी विश्वनाथांना पेशवे केलं आणि पाठवलं. बाळाजी विश्वनाथांना माहिती होतं की शस्त्राच्या बळावर या माणसाचा सामना करता येणार नाही. त्यामुळं तुमचा फायदा कशा आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद बाळाजी विश्वनाथांनी केला. आणि लढाई न करता कान्होजी आंग्रेंना त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूला आणलं. ही मोठी कामगिरी आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे आणि दुसरं त्यांनी काय केलं, मी मगाशी सांगितलं ताराबाईंचा जो हे होतं चालला होता छळ, त्याची सत्ता त्यांनी घालवली. म्हणजे थोडा पाठिंबा यांचा होताच, त्यांची सत्ता त्यांनी घालवली. चौथाई आणि सरदेशमुखीसाठी सगळ्या सरदारांना त्यांनी मुलूक लावून दिला. कारण हे कसं आहे, आपापसातच भांडत बसले होते आणि त्याचा त्रास छत्रपतींना होत होता. म्हणून त्या सरदारांना म्हणजे गुजरात दाभाड्यांना दिला. त्याच्यानंतर नागपूरकडे रघुजी भोसल्यांना ते तिकडे देऊन टाकलं, परसोजी भोसल्यांना. त्यानंतर इकडे खालच्या बाजूला कर्नाटक फत्तेसिंगांना देऊन टाकला. नीरा आणि वारणेचा जो प्रदेश आहे तो श्रीनिवासराव प्रतिने, म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन केलं. डिस्ट्रीब्युशन ऑफ काय म्हणतात प्रदेश, त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याने केलं. त्यामुळे थोडी अंतर्गत स्पर्धा कमी झाली आणि राज्य आणखी स्थिर स्थावर. बरोबर. फॉर्म्युले पण सेट केली की किती किती महसूल कोणाला मिळेल आणि किती नाही. ते पुढं ते कधी ज्यावेळी सनदा आल्या. हां, आता हे महसूलच देत नव्हता ना होतो. मोगल सुभेदार जो आहे ना महसूल देत नव्हता. जे काय ते बळाने वसूल करायचं होतं, त्याला काही कायदेशीर आधार आहे असं ते मानत नव्हते मोगल सुभेदार. ते म्हणायचे की हे सगळी लूट आहे, यांना देणार नाही.
त्या सनदा आल्यानंतर मग त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन केलं. आपण चर्चा करू त्याची पुढे. तर सर, बाळाजी विश्वनाथांच्या कारकिर्दीमध्ये एक खूप मोठी घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण आता म्हणतो की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर मराठे पहिल्यांदा दिल्लीत गेले होते आणि त्या दिल्लीतनं आपल्याला सनदा पण मिळाल्या. काय महत्त्व होतं त्या दिल्लीच्या स्वारीचं? थोडीशी त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. दिल्लीला फर्रुखशेर नावाचा बादशाह होता आणि त्याचे जे विश्वासू किंवा त्या दरबारामध्ये वर्चस्व असलेले 2 सय्यद बंधू होते. त्यातला थोरला जो सय्यद होता, थोरला भाऊ, त्याचं नाव होतं सय्यद हसन आणि धाकटा जो सय्यद होता त्याचं नाव होतं सय्यद हुसेन. हा थोरला जो आहे तो दिल्लीमध्ये वजीर म्हणून काम करत होता बादशाचा आणि हा धाकटा जो आहे ह्याला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमलेला होता. आता तो आला, 2 वर्ष त्यानं बघितलं, मराठ्यांशी भांडाभांडी केली. त्याला लक्षात आलं हा लढा व्यर्थ आहे, मराठी कधीच आपल्याला आवडणार नाहीत. तिकडे काय झालं होतं दिल्लीला, ह्या सय्यद बंधूंची खरं तर सय्यद बंधूंच्या मत्तीनंच हा फर्रुखशेर गादीवर बसला होता. पण कसं होतं की चढून गेल्यानंतर शिडी लात मारून फेकून देतो ना, तशी प्रवृत्ती असते माणसाची. त्याला ते जाचक वाटायला लागले सय्यद बंधू. आता ह्यांची सत्ता उडवली पाहिजे. तर सय्यद बंधू आणि दुसरा एक भाग होता की मोगल दरबारामध्ये 2 गट होते. एक म्हणजे तुराणी सरदारांचा गट, तुर्क, हे कट्टर होते. ह्यांना सगळं तो जिजिया वगैरे परत लागू करायचा होता. औरंगजेबाची सगळी म्हणजे ती पॉलिसी राबवायची होती. आणि हा जो दुसरा गट होता शियांचा, त्यांना हिंदुस्थानातल्या ज्या राजे रजवाडे यांच्या मदतीनं त्यांना हे राज्य चालवायचं होतं. आणि मग हा फर्रुखशेर त्यांच्या नाशाला टपला. म्हणजे त्याचा नाश होण्याची वेळ आली सय्यद हसनचा. त्याला कुतुब उल मुल्क अशी पदवी होती, तो वजीर होता. त्यानं ह्या सय्यद हुसेनला, आपल्या धाकट्या भावाला कळवलं की बाबा रे, मी संकटात आहे आणि तू ताबडतोब सैन्य घेऊन ये. आता सैन्य घेऊन ये बरोबर आहे, पण बादशाह तिकडे आहे, त्याच्याकडे एवढे सरदार आहेत, त्या सैन्याशी मुकाबला किंवा सामना करण्या एवढे आपल्याला सैन्य पाहिजे ना. त्यावेळी या सय्यद हुसेनला मराठ्यांच्या मदतीची गरज होती. अरे, मराठे हे एक शक्ती आहेत आणि ह्या शक्तीचा वापर आपण करून घेतला पाहिजे. तर त्यानं मराठ्यांपुढे असा प्रस्ताव ठेवला. बाळाजी विश्वनाथांना आणि शाहू महाराजांना त्यात संधी दिसली. ताबडतोब त्यांनी मान्यता केली. मग मराठ्यांचं सैन्य घेऊन 16,000 सैन्य होतं. खंडेराव दाभाडे सेनापती त्यांच्यावर होते, बाळाजी विश्वनाथ होते, अनेक माणसं होती. आणि ही माणसं म्हणजे हे सैन्य 16 जानेवारी 1719 ह्या रोजी दिल्लीत पोचलं. आणि मराठी सैन्य दिल्लीत पोचलं, पहिल्यांदा पोचलं ते. आणि ज्यावेळी मराठे दिल्लीमध्ये पोचले त्यावेळी 16,000 सैन्य यांचं होतं आणि त्या सय्यदांचं सैन्य. त्यामुळे हे बादशाचं सैन्य जे होतं ते कमी पडलं. आणि मग फर्रुखशेरला म्हणजे मला वाटतं 28 फेब्रुवारी रोजी तो जनान्यात जाऊन लपला. या सय्यदांनी त्याला बाहेर खेचून काढला. पहिल्यांदा त्याचे डोळे फोडले आणि त्याला कैदेमध्ये फेकून दिला. आणि रफीउद दर्जात नावाचा नवीन बादशाह तिथे बसवला. आणि सय्यदांनी मग मराठ्यांना कबूल केलं होतं. त्याप्रमाणे त्याची म्हणजे त्या संधा आहेत की चौथाई आणि सरदेशमुख काय काय कबूल केलं होतं की दख्खनचे जे 6 सुबे आहेत हे कोणते सुबे? औरंगाबाद, विजापूर, हैदराबाद, बुरहानपूर, बिदर असे हे 6 सुबे होते आणि वराड असे 6 सुबे होते. या 6 सुब्यांची चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे 25% चौथाई आणि 10% सरदेशमुखी आम्ही तुम्हाला देऊ. ते जे फरमान आहे पहिलं 13 मार्च 1719 रोजी ते फरमान बाळाजी विश्वनाथांकडे दिलं. दुसरं फरमान आहे की तुम्हाला 10% आम्ही सरदेशमुखी देऊ. ते फरमान 24 मार्च रोजी दिलं. तिसरं फरमान असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात 1680 मध्ये स्वराज्याचा जो प्रदेश होता आणि तो मोगलांनी व्यापलेला होता तो प्रदेश तुम्हाला देऊ. अशा पद्धतीनं 3 फरमानं जी आहेत ती दिली
बरोबर. म्हणजे एका प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्याला मान्यता मिळाली. मान्यता नव्हे, ते जिंकलंच होतं त्यांनी ते परत केलं. अच्छा, जिंकलेलं हो राज्य परत हो केलं. परत केलं त्यांनी. हां, तुमचं राज्य आहे, आम्ही तुम्हाला परत करतो, आता हे ह्याच्यावर मालकी तुमचीच, अशा पद्धतीनं ते हे केलं. आणि त्यानंतर मग येसूबाई साहेबांना त्यांचे सावित्रीबाई मी सांगितलं, त्यानंतर सावत्र बंधू जे होते मदन सिंग, त्यांच्या पत्न्या दुर्गाबाई, जानकीबाई, ही सगळी माणसं सुटली. एक लक्षात घ्या, 29 वर्षे 4 महिने 21 दिवस येसूबाई कैदेत होत्या. संभाजी महाराजांच्या पत्नी कोणाच्या? त्या परक्या लोकांच्या. तुम्ही कल्पना करा, 30 वर्षाचा काळ आहे, ह्या माऊलींनी तिथे कसा काढला असेल. 2 मराठा स्त्रियांची रूपं तुम्हाला दिसतात तिथं. एक भद्रकाली ताराराणीचं रूप तुम्हाला दिसतंय, एखादी ज्वाला असावी तशी, किंवा एखादी धगधगती मशाल असावी त्याच्यात ती रूप आहे. आणि हे रूप तुम्ही बघा, देवाऱ्यामध्ये एखादी समय असते आणि ती समय संतपणे जळते पण आसमंत प्रकाशून टाकते, तशा पद्धतीचं हे रूप आहे. हे मराठी स्त्रियांचं रूप आपल्याला दिसतं. आता ह्या दक्षिणेतील 6 सुब्यांची चौथाई सरदेशमुखी किती होते? आता कसं आहे, मी सांगितलं तुम्हाला, एक म्हणजे वसूल जो होता त्या वसुलापैकी 25 अधिक 10 हे 35% रक्कम मराठ्यांना मिळाली पाहिजे. आता याचा जो महसूल होता तो किती होता? 18,05,17,294 रुपये महसूल होता. आणि 35% मराठ्यांना जो मिळणार होता तो 6,31,81,053 रुपये महसूल मिळणार होता. आता ही सुस्थितीत असतानाची गोष्ट, पण या औरंगजेबाच्या आक्रमणामुळे सुभे उद्ध्वस्त झालेले होते, तेवढा महसूल मिळणं शक्य नव्हतं. बट एक अधिकार मराठ्यांचा स्थापित झाला आणि बादशाहांनी तो मान्य केला. हे दिल्ली स्वारीचं म्हणजे महत्त्व आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं की हा महसूल मिळाला, खजिन्यामध्ये पैसा आला. दुसरं असं की मराठ्यांना, सरदारांना त्यांनी तिकडे बोट दाखवलं, जा आता उत्तरेत. त्यामुळे इथली स्पर्धा संपली, उत्तरेमध्ये मराठे गेले. आणि याच चौथाई सरदेशमुखीचा आधार घेऊन हळूहळू स्टेप बाय स्टेप या लोकांनी सगळा हिंदुस्थान काबीज केला. तर हे दिल्ली स्वारीचं. पण ती दिल्लीला फौज घेऊन जाणं पण काही सोपं नव्हतं. त्यासाठी एक त्यांना शक्कल पण लढवावी लागली. एक औरंगजेबाचा मेलेला नातू त्यांना जिवंत हो तो लढवावा त्या सय्यद बंधूंना ती शक्कल लढवावी लागली की दुसरा बादशाह आम्ही आहे इथे, अशा पद्धतीने. पण ते कसं आहे माहिती आहे का, तिथे कितीतरी शहाजादे होते. यांनी अगदीच कोण हाताशी नाही म्हणून तो काय शाही घराण्यातला तो मुलगा नव्हता, कोणाला तरी आपलं उभं केलं होतं. तर बाळाजी विश्वनाथांचं ऑफकोर्स म्हणजे कर्तृत्व हे होतंच, पण त्यांचा कार्यकाळ जो होता तो थोडासा कमी होता. म्हणजे ते वयाच्या थोडा उशिरा पण पेशवा झाले. आणि त्यानंतर 1720 रोजी त्यांचा एप्रिल 1720 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूशय्येवर असताना बाजीरावला त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांच्या जे वाक्य आहेत की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम कर, कारण समोर जी बाजू आहे ती धर्माचं नाव काढलं किंवा धर्माचा झेंडा उभा झाला की सगळेजण आपापसातले जे हे आहेत वाद आहेत ते विसरून एकत्र येतात. तर जात ही आपल्याकडे सर एक कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. पण म्हणजे बाजीरावांचं नाव घेतलं किंवा पेशव्यांचं नाव घेतलं की पहिले त्यांची जात येते. बरोबर. तर जेव्हा ते पेशवेपद त्यांना मिळालं तेव्हा पण नक्कीच या सगळ्या गोष्टींचं कॉन्ट्रोवर्सी म्हणा किंवा असं झालं असेल. तर काय आपल्या म्हणजे मराठेशाहीमध्ये असं अजूनही तेच चालतं आहे, जातपात, तर काय सांगत? नाही बघा, जातीवाद हा पूर्वापार चालत आलेला आहे. तो काय पेशव्यांच्या काळी नव्याने निर्माण झाला नाही. शिवकारातही जातीवाद होता, आजही जातीवाद आहे. आज उलट तो आणखी घट्ट आणि चिवट झालेला आहे. त्यामुळे हा दोष ह्या आपल्या भारतीय समाजात आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आता कसं आहे माहिती का, अनेक वाद पेशवाईमध्ये किंवा छत्रपतींच्या कालामध्ये. आता एक ब्राह्मण प्रभू वाद तुम्हाला सांगतो. ब्राह्मण आणि प्रभू, ह्या ब्राह्मणांचा असा आग्रह होता की प्रभू हे ब्राह्मण नव्हेत किंवा ब्राह्मणांचे विधी त्यांनी करायचे नाहीत. आता बाळाजी औजी चिटणीस हे छत्रपतींचे शिवाजी महाराजांच्या काळात घडलेला प्रसंग सांगते मी. हे अत्यंत लाडके चिटणीस होते. त्यांच्या मुलाचं लग्न उभं राहिलं आणि ते लग्न वेदोक्त पद्धतीनं करायचं ठरवल्यानंतर पेशवे, मोरपंत, पिंगळे आणि अन्य देशस्थ ब्राह्मणांनी त्याला विरोध केला. रोजच्या उठण्या बसण्यातली माणसं. त्यावेळी गागाभट्ट राज्याभिषेकासाठी आले होते. त्यांनी
एवढ्या मोठ्या त्या पंडितांनी तो विवाह लावून दिला, वेदोक्त पद्धतीनं लावून दिला. दुसरं, ब्राह्मण प्रभूंचा हा जो झगडा आहे, कारण छत्रपतींना सगळेच पाहिजे होते, ब्राह्मणही पाहिजेत, प्रभूही पाहिजेत, मराठेही पाहिजेत. जी जी शक्ती स्वराज्याचे कामी येते त्या त्या शक्तीला सोबत घेणं छत्रपतींचं काम होतं. 3 छत्रपतींच्या वेळी म्हणजे संभाजी महाराजांनी प्रयत्न केले, शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, शाहू महाराजांनी प्रयत्न केले, तरी हा झगडा मिटला नाही. बाळाजी विश्वनाथ ज्यावेळी पेशवे होते त्यावेळी प्रभूंनी असा आरोप केला की हे जे देशस्थ ब्राह्मण आहेत यांनी ब्राह्मणी ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये किंवा सह्याद्री खंडासारखा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नवी नवी सूत्र घुसटली, ते का आम्हाला कमी दाखवण्यासाठी, आणि हे आम्हाला विधी वगैरे करायला प्रतिबंध करतात. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी विनंती केली की महाराज हे ब्राह्मणांचं कुभांड मोडून काढलं पाहिजे. आणि मग शाहू महाराजांनी त्या देशस्थ ब्राह्मणांना, माहुली वगैरेचे ब्राह्मण होते, त्यांना बोलवून सांगितलं की प्रभूंचे पूर्वापार जे विधी आहेत ते तसेच चालू राहतील, त्यामध्ये फरक होणार नाही. आणि त्यावेळी त्यांनी एक वाक्य उच्चारलं, काय, जुने मोडू नये नवे करू नये. हे कशाच्या बाबतीत उच्चारलं होतं वाक्य? ही धार्मिक बाबतीत त्यांनी उच्चारलेलं वाक्य, धार्मिक झगड्याच्या बाबतीत. आणि आपण ते वाक्य सगळीकडे वापरतो राजकारणात वगैरे, म्हणजे जुने मोडू नये नवे करू नये, म्हणजे जसं काय म्हणजे त्यांना काही करायचंच नव्हतं. तसं असतं तर एवढं मोठं साम्राज्य त्यांच्या काळात उभंच राहिलं नसतं. दुसरं, हा निवाडा त्यांनी दिला बरोबर, परंतु जगजीवन राम प्रतिनिधी जे होते त्यांनी, आणि त्यांचा एक मुतालिक होता यमाजीशी होते, त्यांनी तो निवाडा अजिबात मान्य केला नाही. विरोध कधी सुरू केला त्यांनी? शाहू महाराजांचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी त्यांनी प्रभूंना विरोध सुरू केला. आता महाराज काय करणार आहेत? महाराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर राजकीय कारणासाठी नानासाहेब पेशव्यांनी ह्या दोघांना सटकन अटक केली, त्यांना किल्ल्यावर फेकून दिलं कैदेत, आणि प्रभूंचे अधिकार त्यांनी मान्य केले. हे अधिकार नारायणराव पेशव्यांपर्यंत अबाधित चालू होते. नारायणराव पेशव्यांच्या वेळी पुन्हा देशस्थानी उठाव केला, त्यावेळी नारायणराव पेशव्यांनी प्रभूंच्या विरुद्ध निर्णय दिला, आणि त्यानंतर नारायणराव पेशव्यांचा खून झाला. त्या खुनामध्ये प्रभूंचा हात होता अशा पद्धतीचा आरोप त्यावेळी केला गेला होता. दुसरं की ब्राह्मणात चित्पावन देशस्थ असा झगडा, देशस्थांच्या बाजूला परत कराडे मिळालेले. तुम्ही एक कोकणातलं उदाहरण, तिथे चित्पावन आणि ह्या देशस्थ लोकांनी मिळून देवरुखे ब्राह्मण जे आहेत ना त्यांना अपंक्त ठरवलं, नाही यांच्याबरोबर भोजनादी विधी वगैरे करायचे नाहीत. गोविंदपंत बुंदेले खेर हे जे होते कराडे ब्राह्मण, ह्यांना उत्तरेमध्ये नेमलेलं होतं. त्यावेळी उत्तरेमध्ये कमावेशदार म्हणून होते ते, बाजीराव पेशव्यांचा काल आहे. त्यावेळी बकरुल्ला खान नावाचा एक सरदार होता, त्याच्या ताब्यातून त्यांनी काराकुडा नावाचं एक अतिशय अवघड असं ठिकाण जिंकून घेतलं. आता ते ठिकाण जिंकून घेतल्यानंतर, ते किल्ला होता जिंकून घेतल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी आपले जे मेहुणे आहेत गोपाळराव बर्वे त्यांना ते दिले. गोविंदपंत नाराज झाले. त्यांनी बाजीराव पेशव्यांना काय लिहिलं माहिती आहे का? मराठा सरदार हे कर्म करतात तर जमिनीवर न मावता, आम्ही गरीब ब्राह्मण, आमची कोण दखल घेणार? तर हे बघा, हे सगळे हे वाद आहेत आणि ते राहणार, म्हणजे आजही आहेत त्यावेळी होते. पण मी तुम्हाला सांगतो, स्वराज्य निर्माण करताना किंवा ते वाढवताना हे वाद फारसे आडवे आलेले नाहीत. म्हणजे जातीवाद किंवा जात हा घटक आडवा आलेला नाही. आता कसं आहे माहिती आहे का, ही भांडणं छोटी मोठी हे होतच होती, पण ते लढताना मात्र मराठे हे एका संबोधनाखाली ते लढले. याच्यात पण आलेलं आहे की त्यांच्या घरचं परिस्थिती किंवा वैयक्तिक काय असेल ते असतील आहे, पण असं कधीच झालेलं नाही की ह्या सरदाराला कमी लेखलंय किंवा नाहीच आहे होतं ते, म्हणजे ही अंतर्गत भांडणं होती. आता आपण त्याचं म्हणजे आज आपण जातीनिविष्ट दृष्टिकोनातून त्या भांडणाला एक उठाव देतो आणि वेगळ्या नजरेने पाहतो, काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करायला बघतो, तर तसा तो प्रकार नव्हता. मी तुम्हाला आता जातीविषयक प्रश्न आला आहे चर्चेला म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता कोणते सरदार कोणत्या जातीचा उल्लेख करणं मला आवडत नाही, पण तरीसुद्धा मी सांगतो सगळ्यांना कळावं आहे. हे कोकणस्थ ब्राह्मण जे होते ना, त्याच्यामध्ये पहिले भट म्हणजे पेशवे, भानू म्हणजे नाना फडणवीसाचं घराणं, कानडे, लिमिये, गोखले, रास्ते, पटवर्धन, मेहेंदळे, पारसनीस उर्फ एकबोटे, बर्वे हे राधाबाईचं माहेर, इचलकरंजीचे घोरपडे
जोशी, चाष्कर जोशी, बाबूजी नाईक बारामतीकर, त्र्यंबकराव पेठे, रामाजी महादेव बिवलकर ही सगळी कोकणस्थ मंडळी होती. त्यानंतर रामचंद्रपंत अमात्य, परशुराम त्रिंबक प्रतिनिधी, शंकराजी नारायण सचिव, आनंदराव सुमंत, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, कृष्णाजी माणकेश्वर, अंताजी माणकेश्वर, बापूजी श्रीपत चित्राव, अंबाजीपंत पुरंदरे, बाजी भिवराव रेठरेकर, होळकरांचे दिवाण गंगाधर तात्या चंद्रचूड, नारोशंकर दाणी, चिमणाजी माणकेश्वर घोटके, महादेव भट हिंगणे ही मोठी माणसं आहेत ना, त्यांची नावं हे सगळे देशस्थ ब्राह्मण होते. मराठे कोण होते? धनाजी जाधव, चंद्रसेन जाधव, पिलाजीराव जाधव, फत्तेसिंग भोसले, नागपूरकर भोसले, गायकवाड, आंग्रे, दाभाडे, शिंदे म्हणजे राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे वगैरे, तुकोजी आणि आनंदराव पवार, औजी कवडे, मुरारराव घोरपडे, गोरखोजी भापकर, मानाजी पायगोडे, खंडोजी माणकर, अंकलीकर शितोळे हे सगळे मराठे मोठे मोठे सांगतो मी तुम्हाला. मुसलमानसुद्धा बाजीरावांच्या सैन्यात होते. कोणाला म्हणजे त्याची दखल घेतलेली नाही कुणी. शेख अहमद, मोहम्मद बेग, शेख मोहम्मद सफी, शेख मिरा ही मुसलमान मंडळी बाजीरावांच्या सैन्यात होती. धनगर बघा, मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, विठोजी बुळे, माणकोजी बंडगर, हैबतराव बंडकर, लुकाजी आणि रत्नाजी पांढरे, धर्मोजी देवकाते. सारस्वत ब्राह्मण सांगतो ज्यांना शेडमी म्हणतात. सारस्वत, नारोराम मंत्री, बाळाजी गोविंद कोटेकर, रामचंद्र बाबा सुकटणकर, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, नारोराम मंत्री, बाळाजी सखाराम हरी गुप्ते, खंडो बल्लाळ हे प्रभू होते. कोट्याचे गुळगुळे पंडित, मुरारबाजी देशपांडे आणि त्यांचे वंशज. जो मुरारबाजी पुरंदरचा किल्ला लढला त्याचे वंशज पुढे शाहू महाराजांच्या नोकरीमध्ये आले, त्यांना पारसनिशी दिली. तर पोतनिशी दिली. त्यानंतर कराडे ब्राह्मण कोण होते? चिमणाजी दामोदर मोघे, गोविंदपंत बुंदेले मगाशी मी सांगितलं, आणि विसाजी कृष्ण बेनीवाले. आता विसाजी कृष्ण बेनीवालेंचा थोडक्यात इतिहास सांगतो. ज्यावेळी माधवराव पेशवे झाले त्यावेळी पानिपतच्या पराभवाचा कलंक धुवून काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळी जो सेनापती म्हणून पाठवला, मुख्य सेनापती पेशव्यांच्या वतीनं, ते हे होते विसाजी कृष्ण पिनेवाले. आणि शिंदे आणि होळकर ह्या सगळ्यांनी मिळून त्या सगळा रोहिलखंड त्यांनी चोपून काढला होता. एकूण एक रोहिला मारला होता त्यांनी. इतका भयंकर बदला, पुढं ते मी सांगेन, इतका भयंकर बदला त्यांनी घेतला होता. असा हा कर्तव्यगार माणूस कोण होता? कराडे ब्राह्मण होता. गुरव सुद्धा होते. मल्हारजी आणि जानूजी भांडवलकर हे साताऱ्याजवळचे त्या गावाचे. एक महार माणूस होता, त्याचं नाव होतं शिदनाक. छत्रपती शाहू महाराज ज्यावेळी इथे आले त्यावेळी त्यांना विरोध करणाऱ्यांशी हा शिदनाक महार आपल्या सैन्याच्या टोळ्या घेऊन लढला. त्याचा नातू सिद्धनाक महार हा खरड्याच्या लढाईत लढला आणि या सिद्धनाकांनी कितीतरी पठाण मारले. साताऱ्याजवळ एक कळंबी नावाचं गाव होतं, त्या कळंबीचा हा वतनदार होता. शाहू महाराजांनी त्याला वतन दिलेलं होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, बाजीरावांचे अंगरक्षक पण महाराज होते असं पण उल्लेख. हो, काही भटक्या जमातीचे अंगरक्षक. इव्हन ज्यावेळी काय म्हणतात त्याला, मस्तानी बाईसाहेबांना इथं आणून ठेवलं होतं पाबळला, त्यावेळी हीच माणसं त्यांच्या संरक्षणास होती. आता काय मला हे का सांगितलं मी तुम्हाला, की मराठा राज्य वाढवताना ही जात आड आली नाही. बरोबर. चितपावन ब्राह्मण पेशवे आहेत म्हणून पेशव्यांचा कोणीही द्वेष केला नाही. हे झगडे का होते? स्वार्थापोटी होते. ज्या सरदारांना सरंजाम जहागिरी दिली त्यांना पेशव्यांना परिपूर्ण वसूल पाठवायचा नव्हता, तो दडवायचा होता. पेशवे सक्ती करायचे म्हणून पेशव्यांना बदल दुस्वास. देशस्थ ब्राह्मणांना का दुस्वास? कारण हे चितपावन ब्राह्मण येण्यापूर्वी सगळी सत्ता त्यांच्या हातात होती. ती सत्ता गेली आणि हे चितपावन मोठे झाले, त्यामुळे तो द्वेष. तर अशा अंतर्गत त्यांचे जे राजकीय कारणं होती, असंतोष होता, त्याच्यामुळं हा द्वेष होता. आणि त्यामुळं ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे हे जे झुंजले, भांडले, तुटले, फाटले, प्राणांचं बलिदान दिलं, हे मराठे म्हणून लढले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अधिकार मला मिळत नाहीये हे मागण्यासाठी काहीतरी कारण जात काढली. हा, तर आणि तुम्हाला एक सांगतो, आणखी 2-3 उदाहरण सांगतो की सत्तेबद्दल. सत्ता ही एक अत्यंत रूपवान आणि मनोहर अशी सुंदरी आहे आणि या सत्तेचा मोह महत्वाकांक्षी पुरुषांना पडतो. आणि ती मोहात पाडते. आता ती ज्या पुरुषाला माळ घालते सत्ता,
तो पुरुष पती असला पाहिजे असं नाही, तो यार असला तरी तिला चालतो. आणि भर्तृहरीनी जे आहे नीतिशतक त्यांचं आहे, त्याच्यामध्ये ह्या सत्तेला त्यांनी वेश्येची उपमा दिली. त्यामुळे इथे जात शोधणं, नैतिकता शोधणं हा म्हणजे तुम्हाला महाभारत काळापासून मी सांगतो तुम्हाला, हे सगळं निरर्थक आहे. दुसरं असं की जात हा महत्त्वाचा घटक का नसतो. नेपोलियन बोनापार्ट ज्यावेळी फ्रान्सचा बादशाह झाला, अनेकांनी चर्चा सुरू केली, नेपोलियनला काही घराणं नव्हतं, तो काही उमराव घराण्यातून आलेला नव्हता. या सगळ्या चर्चेला उत्तर देताना नेपोलियननी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी काय म्हणाला तो, आय फाउंड द क्राऊन ऑफ फ्रान्स स्टेट लेईंग इन द डस्ट. मला असं आढळलं की फ्रान्सचा राजमुकुट धुळीत पडलेला आहे. आय फाउंड द क्राऊन ऑफ फ्रान्स स्टेट लेईंग इन द डस्ट. आय पिक्ड इट अप विथ द टिप ऑफ माय स्वर्ड. माझ्या तलवारीच्या टोकाने तो राजमुकुट मी उचलला अँड पुट इट ऑन माय हेड. नादिरशाह. कोण होता हा नादिरशाह? एका चर्मकाराचा मुलगा होता. त्याचे वडील चामडं कमवायचे हो, आणि ते जाकीटं करून सैन्यातल्या लोकांना विकायचे. तो इराणचा बादशाह झाला. स्वाभाविक चर्चा सुरू झाली, अरे हा काय सरदार घराण्यातला नाही, हा काय फार मोठा नाही. एक दिवस त्या सगळ्या लोकांना, प्रतिष्ठित लोकांना नादिरशाहने बोलवलं. त्यानं आपली तलवार तिथे समोर ठेवली, नागवी तलवार, आणि त्यानं विचारलं, हो तुम्ही माझ्या घराण्याविषयी चर्चा करता, ही जी तलवार आहे ना ते माझं घराणं आहे. आता तुम्हाला तुमच्यापैकी कोणी वीर असेल तर माझ्या घराण्याला चॅलेंज देण्यासाठी या पुढे. सगळी चिडीचूप शांतता. आणि नादिर त्यानं बघितलं, हे सगळे माझे सरदार, हे सैनिक, ही माझी मुलं आहेत, त्यामुळं माझ्या घराण्याची तुम्ही चर्चा करू नका. आता भासांचं एक नाटक आहे कर्णभारम, वेणी संहार, कर्णभारम अशी नाटकं भाषा फार सुंदर नाटकं आहेत. त्याच्यामध्ये कर्ण जो होता ना, कर्णावर नाटक आहे. कर्णाला सूतपुत्र म्हणायचे, सूतया म्हणायचे. खुद्द भीमानी त्याचा पाणउतारा केलेला होता. अशांना कर्णाने उत्तर दिले. तो काय म्हणतो, सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम. मी सूत असेन, सूतपुत्र असेन किंवा आणखी कुणी असेल, जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, ते दैवाच्या हातात होतं. पुरुषार्थ आणि पराक्रम दाखवणं हे माझ्या हातात आहे. इतिहासाच्या पानावर पुरुषांचा पराक्रम नोंदला जातो, जात नोंदली जात नाही. बाजीराव कोणासाठी लढले, का लढले ते तुम्हाला एक सुरेश भटांचं एक ओळ सांगतो मी, की माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. मी का पेटलो, मी का जळालो? तुम्ही मध्यरात्रीच्या अंधारात अडकला होतात रे, तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी लढलो, तुटलो, फाटलो. तुम्ही माझी जात नका बघू. आणि ही सूर्यकुलाचा वारसा सांगणारी ही माणसं आहेत, ह्यांची जात कसली आली? पराक्रम हीच जात. दग्धता, सूर्याची काय उष्णता, दग्धता, प्रकाश, ही जात असते. तशीच ही माणसं आहेत, त्यांची जात शोधण्यात काही अर्थ नाही. या सगळ्या गोष्टींमधनं बाजीराव पेशवे झाले. आणि आपण आत्तापर्यंत सर बोलतो की साम्राज्य, स्वराज्य आणि सगळं, पण ते स्वराज्य होतं केवढंच की सातारा आणि साताराच्या आजूबाजूचा तेवढासा प्रदेश, बरेच सनदा आल्या होत्या हातामध्ये. पण बाजीरावांच्या समोर नेमके त्यावेळेसचे चॅलेंजेस काय होते? हां, काय झालं होतं की बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी संधा आणल्या, चौथा इसर देशमुखीच्या संधा आणल्या, स्वराज्याच्या संधा आणल्या. पहिलं चॅलेंज हे होतं बाजीरावांपुढे की स्वराज्याचा जो मुलूक आहे याच्यामध्ये बळानीच काही मोगल जसा बादशांचा आम्हाला पाठिंबा आहे असा आभास निर्माण करून ह्या जागा बळकावून बसलेले हे बंडखोर लोक होते. दुसरं चॅलेंज त्यांच्यापुढे हे होतं की अंतर्गत स्पर्धा फार होती. काय झालं की बाजीरावांना किती 17 एप्रिल 1720ला त्यांना पेशवेपद मिळालं. त्यावेळी किती वय होतं? 19 वर्षे 7 महिने 29 दिवस असं त्यांचं वय होतं. हा एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या बाळाजी विश्वनाथांचाच दुस्वास करणारी बरीच मंडळी होती. आता पुन्हा ते पेशवेपद त्याच घराण्यात, भट घराण्यात द्यायचं, अनेकांचा विरोध होता. आणि त्यात बाजीरावांचं वय लहान. बाजीरावांचा जो स्वभाव होता ह्या लोकांना तो नम्र वाटत नव्हता, तो उद्दाम वाटत होता. लष्करी बाण्याचा माणूस होता तो, ते अंगभूत ते प्रकट होतच, आणि इतरांना तो मग ते उद्दामपणा वगैरे वाटतो. तर हा विरोध होता.
कोणाचा? श्रीनिवासराव प्रतिनिधी जे होते ते विरोधात होते, कान्होजी भोसले विरोधात, दाभाडे जे आहेत, खंडेराव दाभाडे, सरसेनापती एवढी मातब्बर माणसं विरोधात असताना सुद्धा शाहू महाराजांनी या 20 वर्षाच्या आतल्या मुलाला पेशवेपद दिलं. आता ते स्वाभाविकच त्यांचा आदेश ते मानणारच नव्हते ना. ते एक चॅलेंज होतं. दुसरं असं की कर्नाटकमध्ये बरेचसे नवाब बसलेले होते, ते छत्रपतींची सत्ता मानत नव्हते. म्हणजे 1713 बाळाजी विश्वनाथांना पेशवा केलं, 1720 वारले. 7 वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं जे राज्य आहे ते सातारा आणि त्याच्या आसपासचा 25 ते 40 किलोमीटरचा प्रदेश एवढंच होतं. ते राज्य बाजीरावांना वाढवायचं होतं. त्या राज्याला आड येणारा निजाम होता, निजामाची नांगी ठेचायची होती. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रजांसारख्या दर्यावरती सत्ता जी आहेत, सिद्धी वगैरे, यांना नमवायचं होतं. ही सगळी चॅलेंजेस बाजीरावांपुढे होती. आणि काय झालं होतं की सुरुवातीला आता नवीन मुलगा, त्याच्यावर काय विश्वास ठेवणार हो, त्याच्या पराक्रमावर वगैरे. तर शाहू महाराजांचाही फारसा विश्वास नव्हता. तो विश्वास बाजीरावांना निर्माण करायचा होता. आणि मोगलांनी घेरलेलं जे स्वराज्य आहे ते निर्भेद करायचं होतं. आणि तुम्ही सनदाची गोष्ट काढली, सनदाप्रमाणे काही वसूल मिळतच नव्हता. बरं, स्वराज्य नुसतं सनद आली, स्वराज्य मिळालंच नाही ना. हे सगळं त्यांना प्रस्थापित करायचं होतं. आणि ही जुनी मंडळी होती, म्हणजे प्रतिनिधी असतील, सचिव असतील, मंत्री असतील, सुमंत असतील, हे काय सहकार्य करायला तयार नव्हते. हे विझलेले दिवे होते. त्याच्यामध्ये असं म्हणलं, निर्वाण दीपम किमू तैलदानम, म्हणजे विझलेल्या दिवेला तेल घालून उपयोग नाही. तर बाजीरावांनी त्यांचा नाश सोडला आणि आपले सरदार त्यांनी निर्माण केले, राणोजी शिंदे, मल्हार घोरपडे. आणि त्यांनी एकच निर्धार केला, याच्यावर जर मार्ग काढायचा असेल तर लढलं पाहिजे. आणि म्हणून एक मला ही आठवते की जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, जंग लाजिम है, जंग लाजिम हो तो लष्कर नाही देखे जाते. म्हणजे जर तुम्हाला जगायचं असेल तर परिस्थितीचा सामना तुम्हाला केलाच पाहिजे. आणि तुम्हाला जर युद्ध तुमच्या न्यायाचं असेल, हक्काचं असेल, तर तुम्ही किती समोर सैन्य आहे, सेनापती कोण आहे, हे वीर पुरुष कधी पाहत नसतो. हा निर्धार करूनच बाजीरावांचं कार्य पुढे मग सुरू झालं. देवयुद्धा खंड एकच एवढा मोठा आणि याच्यामध्येच एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की ही चर्चा एका भागात करणं थोडंसं अवघड दिसतंय. त्याच्यामुळे आपण ही चर्चा पुढच्या भागात कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती.